नागपूरच्या महाल परिसरातील गाडीखाना आणि जोहरीपुरा भागात काल रात्री काही तरुणांच्या टोळक्यानं वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली। रात्री 11च्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। इंस्टाग्रामवरची मैत्री आणि जुन्या वादातून या टोळक्यानं रस्त्याकडेला उभ्या असलेल्या अर्धा डझनहून अधिक दुचाकींचं नुकसान केलं। घटनेचं गांभीर्य लक्षात घेता स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखलं आणि तोडफोड करणाऱ्यांपैकी काही तरुणांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं। प्राथमिक माहितीनुसार वैयक्तिक वादातून हा प्रकार घडला। यात एकूण 12 जणांचा समावेश असल्याचं समोर येतंय। या प्रकरणावर डीसीपी राहुल मदने यांनी अधिकृत माहिती दिली आहे। डीसीपी राहुल मदने म्हणाले की 2 गटातील वैयक्तिक वादातून ही तोडफोड झाली आहे। आम्ही घटनेची त्वरित दखल घेऊन 7 जणांना ताब्यात घेतलंय। सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल। याच्यामध्ये सदरची घटना गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गाडीखाना जोहरीपुरा या ठिकाणी 11:15 ते 11:30च्या दरम्यान काही मुलांनी येऊन गाडी तोडफोड केली। याच्यामध्ये आम्ही 3 मुलांना याच्यामध्ये ताब्यात घेतलेलं असून याची पार्श्वभूमी जर पाहिली, याच्यामधले आरोपी आणि काही तरुणांमध्ये मुलीच्या प्रकरणावरून या ठिकाणी वाद झालेला होता 3-4 महिन्यापूर्वी। त्या वादातून जे आरोपी आहेत हे आरोपी त्या सदर मुलाचे घर शोधण्यासाठी सदर एरियामध्ये गेलेले होते। त्या एरियामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केलेली आहे। त्याच्यामध्ये काही हिंदू बांधवांच्याही गाड्या फोडलेल्या आहेत, काही मुस्लिम बांधवांच्याही याच्यामध्ये गाड्या फोडलेल्या आहेत आणि सदर मुलांचा हा जो वाद आहे, या वादाची पार्श्वभूमी ह्या एकमेकाच्या मैत्रिणी आहेत। त्या मैत्रिणीच्या कुठेतरी एकमेकाच्या अफेअर्समधून हा वाद उद्भवलेला आहे, इंस्टाग्रामवरून हा वाद उद्भवलेला आहे। त्याच्यामध्ये जे तरुण होते, जवळपास 12 तरुण या ठिकाणी निष्पन्न होत आहेत। त्याच्यामधले 3 मुलांना आम्ही ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडनं चौकशी ही माहिती मिळाली आहे। याच्यामध्ये कोणताही हिंदू आणि मुस्लिम असा कोणताही या ठिकाणी वाद नसून त्याच्या अनुषंगाने आमच्याकडून सर्वांना विनंती करण्यात येते आपल्या मार्फतीने की या ठिकाणी कोणताही हिंदू मुस्लिम वाद झालेला नाहीये किंवा तो अँगल नाहीये। याच्यामध्ये या मुलीच्या प्रकरणावरून झालेला हा वाद असून सदर वादामध्ये अद्याप आम्ही झालेल्या प्रकरणामध्ये 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे। ते मुलं आहेत त्यांची वय मायनर आहेत। पूर्वीचे काही लोकांचे वादाचे यांच्यावरती गुन्हे पण आहेत। त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावरती कारवाई करत आहोत आणि निश्चित याच्यामध्ये आम्ही सर्वांना ताब्यात घेऊ। घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी परिसरात पोलीस गस्त वाढवण्याची आणि झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी केली आहे। सध्या परिसरात शांतता आहे, तर गणेशपेठ पोलीस हे पुढचा तपास करतायत। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। नागपूरहून क्षितिजा देशमुखसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com।